तर अखेर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मतदान केलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतर गणपत गायकवाड यांनी मतदान केलंय। कल्याणचे गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामधले आरोपी आहेत। त्यांना मतदानासाठी जेलमधून बाहेर सोडण्यात आलं होतं। मात्र काँग्रेसनं गणपत गायकवाड यांच्या मतदानाला आक्षेप घेतला। त्यानंतर काही काळ गणपत गायकवाड यांना मतदानापासून थांबवण्यात आलं होतं। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाशी संवाद साधला। त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं गणपत गायकवाडांना मतदानाची परवानगी दिली। आमदार गणपत गायकवाड यांच्या मतदानावरून विरोधकांनी आक्षेप घेतलाय। आपण फक्त आरोपांवरून तुरुंगामध्ये असताना आपल्याला विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानापासून रोखण्यात आलं होतं असा थेट आरोप केलाय शरद पवार गटाचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी। आश्चर्याची गोष्ट अशी आहे की जे गणपत गायकवाड जे तलोजा जेलमध्ये आहे आमदार साहेब, भारतीय जनता पार्टीने मला वाटतं दबाव टाकून ज्या पद्धतीनं लोअर कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल त्यानिमित्तानं लोअर कोर्टाने दिलेला आहे, म्हणजे आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडांना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे, आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे याच्यातनं सिद्ध होतं। हे पहा, सत्तेचा दुरुपयोग आहे। सत्ता कुठं कुठं पोहोचती आता आपण न्यायव्यवस्थेवर बोलू शकत नाही, परंतु न्याय एकाला एक आणि एकाला एक ताबडतोब दिसतं। अनिल देशमुखावर आरोप होते तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वरने गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे। आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाडांना जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे। निवडणूक आयोग बायस आहे का हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे। आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोगसुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होईल।